लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिकेमध्ये आपल्याला एक अनपेक्षित वळण पाहायला मिळणार आहे। म्हणजे आतापर्यंत कलाचा राग करणारी सरोज ही चक्क कलाची साथ देत रोहिणीचा पर्दाफाश करणार आहे। आता या सगळ्यामध्ये ती आधी सुरुवातीला फक्त आणि फक्त चांदेकरांच्या भल्यासाठी कलाची साथ देते, पण ज्या वेळेला रोहिणीचा प्लॅन उधळून लावला जातो त्यावेळेला खरंच कलाचं महत्त्व हे आता सरोजला कळलेलं असतं आणि कला या घरासाठी किती योग्य सून आहे हे सुद्धा सरोजला कळतं आणि कुठेतरी नकळतपणे सरोजने कलाला सून म्हणून स्वीकार केलेला असतो। या सगळ्यामध्ये चांदेकरांची वंश परंपरागत असणारी पेढी ही हडपण्याचा जो डाव असतो रोहिणीचा, तो डाव सगळ्यात पहिले समजतो तो म्हणजे कलाला डाव समजल्यावरती आपण काहीच करू शकत नाही। या सगळ्यामध्ये अद्वैतला काही बोलण्यात अर्थ नाही, कारण अद्वैत हा फक्त आणि फक्त रोहिणी आत्याचंच म्हणणं ऐकणार, कारण तो चांदेकर आहे, वचनाचा पक्का आहे। या सगळ्यामध्ये जर आपल्याला कुणी मदत करू शकत असेल तर त्या फक्त आणि फक्त सरोज मॅडम आहेत, त्याच आपली मदत करतील, त्याच आपल्याला काहीतरी करू शकतील असं म्हणत कला सरोजला विश्वासात घेते। पहिल्यांदा सरोज आडेवडे घेते, पण घराच्या भल्यासाठी दोन्ही चांदेकरांची सासू सून एकत्र येऊन रोहिणीचा असा बँड वाजवतात की प्रॉपर्टी तर काय, रोहिणीला पळता भुई थोडी होते, घरात राहण्याची जागा मिळणं मुश्किल जातं। आबांपर्यंत ही बातमी कशी पोहोचते, काय डाव आता कला आखते हे या व्हिडिओमध्ये पाहू। या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इकडे रोहिणी ज्या वेळेला अद्वैतला खून करून वरती बोलवल्यावरती ती सांगते, हे बघ चांदेकरांच्या ज्या 2 पेढ्या आहेत त्या 2 पेढ्या तू जर राहुलच्या नावावरती करणार असशील तर आणि तरच ही लग्नाला मी म्हणून तयार होईल, मी सासू म्हणून या लग्नामध्ये उभी राहीन। आता मी लग्नाला उभं राहायचं की नाही आणि सन्मानाने हे लग्न होऊ द्यायचं की नाही हे सगळं तुझ्या हातात आहे अद्वैत। जोपर्यंत या 2 पेढ्या राहुलच्या नावावरती होत नाहीत तोपर्यंत मी या लग्नाला उभी राहणार नाही। आता मात्र अद्वैतकडे काही पर्याय नसतो, पण अद्वैत सांगतो हे सगळं मी एकटा नाही करू शकत आहे, कारण या सगळ्यामध्ये आबांची साईन असणं पण महत्त्वाचं आहे। रोहिणी म्हणते ते मला माहिती आहे, पण आबा याच्यावरती तू सांगितल्याशिवाय साईन करणार नाहीस, त्यामुळे आबांना काय सांगायचं, कसं कन्व्हिन्स करायचं, लग्न 2 दिवसावरती आहे तोपर्यंत हे तुला ठरवावं लागेल आणि ते लवकरात लवकर ठरव, नाहीतर हे लग्न मी होऊ देणार नाही असं म्हणत रोहिणीने डाव रचलेला असतो। आता अद्वैत धर्मसंकटात अडकतो, कारण आबा हे दोन्ही पेढ्या द्यायला तयार होणार नाहीत, कारण त्यातली एक पेढी ही त्यांची जुनी पेढी असते, ज्या पेढी चांदेकरांची वंश परंपरागत चालत आलेली पेढी आहे ती असते। सगळ्यात मोठा टर्नओव्हर त्या पेढीचा असतो आणि टर्नओव्हरपेक्षा ती म्हणजे परंपरागत आलेली पेढी असते, ती आबांसाठी खास एक महत्त्वाचं स्थान असतं। अद्वैत म्हणतो हत्या याच्या बदल्यात तू दुसरी पेढी बोल, यावरती रोहिणी ते ऐकायला तयार नसते, कारण सगळ्यात महत्त्वाच्या 2 पेढ्या तिला आपल्या हातात घ्यायच्या असतात। मग मात्र अद्वैत धर्मसंकटात अडकतो, तोपर्यंत कलाने पाहिलेलं असतं की रोहिणी आत्यांनी अद्वैतला इशारा करून बोलवून घेतलंय। असं काय काम होतं रोहिणी आत्यांचं की हे इतके रामनवमीची पूजा चालू असताना त्याला वरती बोलवून घेतलं? नक्कीच काहीतरी यांचा डाव आहे आणि लग्नाला पण त्या इतक्या सहजासहजी कशा तयार झाल्या हे सुद्धा कळत नाही, कारण त्यांनी अद्वैतला वरती बोलवलं होतं। कलाला हा संशय येतो, जसा संशय कलाला येतो तसाच संशय आता इकडे सरोजला पण आलेला असतो। मग आता कला अद्वैतला बोलवते, अद्वैतला बोलवून कला म्हणते मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे। अद्वैत म्हणतो कशाबद्दल? यावरती कला म्हणते मला आत्ता दिसलं की तुला रोहिणी आत्यांनी बोलवलं होतं, रोहिणी आत्याने तुला कशासाठी बोलवलं होतं हे मला समजायलाच पाहिजे। यावरती अद्वैत म्हणतो तू काय मला स्वतःची बायको समजायला लागलीस की काय, म्हणजे या सगळ्यामध्ये तू माझ्यावरती हक्कच गाजवायला लागलीस? कला म्हणते मला त्याची गरज पण नाही आहे, पण जर रोहिणी आत्या या लग्नासाठी तुला काही मागत असतील किंवा ब्लॅकमेल करत असतील तर ते जाणण्याचा अधिकार मला आहे, कारण या लग्नासाठी पुढाकार घेतलेली एकमेव व्यक्ती म्हणजे मी आहे, त्यामुळे मला अधिकार आहे हे सगळं जाणून घेण्याचा आणि तुला सुद्धा मला हे सांगावं लागेल। अद्वैत विचार करतो हिला सांगतो म्हणजे कदाचित ही आबांना मनवू शकेल का? यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे मी तुला सांगेन, पण माझी एक अट आहे, तू आबांना मनवायचं। यावरती कला म्हणते मला जर योग्य वाटलं ना तर मी आबांना मनवणार, मला जर ही गोष्ट योग्य नाही वाटली तर मी आबांना नाही मनवणार असं म्हणत कला अद्वैतला सांगते। तोपर्यंत मग मात्र आता इकडे अद्वैत म्हणतो ठीक आहे मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, म्हणजे मला आत्ता रोहिणी आत्याने बोलवलं होतं आणि रोहिणी आत्याने मला सांगितलेलं आहे की जर राहुल आणि नैना या दोघांचं लग्न व्हायचं असेल तर फक्त आणि फक्त एकच अट आहे, ते म्हणजे चांदेकरांच्या 2 पेढ्या ह्या तिला पाहिजेत। कला म्हणते काय 2 पेढ्या, ही कुठची अट आली?
यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो, तू फक्त आणि फक्त एवढंच काम करायचं आहेस की हे सगळं तू न आबांना मनवायचं आहेस. यावरती कला म्हणते, जी गोष्ट मलाच मुळात पटत नाही आहे ती आबांना मनवायला मी जाऊ तरी का? मी आबांना काहीही सांगणार नाही. यावरती अद्वैत म्हणतो, आगाव आहेस तू, आगाव. कला म्हणते, तू अति आगाव आहेस, तुला कळत नाही का की या सगळ्याचा आबांना किती त्रास होईल? यावरती अद्वैत म्हणतो, पण आपल्याकडे पर्याय नाही. आता मात्र कला विचार करते, काहीही झालं तरी हे मला फक्त आणि फक्त सरोज मॅडमच्या कानावरती घालायला पाहिजे, कारण त्याच फक्त रोहिणी आत्यांचा हा डाव समजू शकतील आणि हा डाव उधळू शकतील. त्यानंतर कला आता सरोजकडे येते. सरोजकडे आल्यावरती कला सांगते, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, म्हणजे तुम्ही परवानगी दिलीत तर. सरोज म्हणते, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे. यावरती कला सांगते, तुम्ही माझ्यासाठी नका बोलू, पण आपल्या चांदेकरांच्या म्हणजे तुमच्या चांदेकरांच्या पिढीसाठी हे आवश्यक आहे. यावरती सरोज म्हणते, तू आणि मला बिझनेस शिकवणार? कला म्हणते, मी तुम्हाला बिझनेस नाही शिकवत आहे, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. तुम्हाला माहिती आहे का रोहिणी आत्या या लग्नाला कोणत्या अटीवरती तयार झाल्यात ते? यावरती मग मात्र इकडे रोहिणीवरती काहीतरी डाऊट ऑलरेडी सरोजला आलेला असतो. सरोज म्हणते, कशावरती? यावरती मग मात्र कला त्यांना सांगते की रोहिणी आत्यांनी 2 पेढ्या मागितलेल्या आहेत राहुलच्या नावावरती करून. इतकंच नाही तर त्यातली एक पेढी म्हणजे चांदेकरांची वंशपरंपरागत पेढी आहे ना, ती पेढी त्यांनी मागणी केली. त्यामुळे या सगळ्यामध्ये अद्वैत आबांना मनवणार आहे. तर आबाजींना आधीपासूनच हे सांगायला पाहिजे आपण की या सगळ्यामध्ये रोहिणीचा डाव काय आहे. आता मात्र सरोज म्हणते, हे तुला कसं कळलं? यावरती कला सांगते, मी अद्वैतला विचारलं. सरोज विचार करते, मी अद्वैतला इतका वेळ विचारते आहे तर मात्र अद्वैत मला काहीच बोलला नाही आणि या मुलीला सांगितलं. बरं, ते सगळं नंतर, मी त्या विषयावरती नंतर बोलते, पण या सगळ्यामध्ये रोहिणीचा डाव मला हाणून पाडलाच पाहिजे. जे रोहिणीने केलंय ते थांबवायला पाहिजे, कारण ती वंशपरंपरागत पेढी ही फक्त आणि फक्त चांदेकरांकडेच राहील. रोहिणीचा हा डाव माझ्या आधीच लक्षात यायला पाहिजे होता. मग मात्र रोहिणी, आबा आणि सरोज या तिघजण एका ठिकाणी जमतात. रोहिणी सगळ्यांना बोलवते. आता मात्र सरोजने रोहिणीला बोलवल्यावरती रोहिणी म्हणते, वहिनी तू मला का बोलवलेलं आहेस? यावरती मग मात्र तिला लगेचच इकडे आता सरोज म्हणते, अगं तू जे कारस्थानं केलीस ना ती सगळी आबांच्या समोर आणण्यासाठी बोलवलेलं आहे. यावरती चिडलेली मात्र आता सरोज सांगते, अगं तुझी कारस्थानं आहेत ना ती आबांच्या समोर आणायला. आबा हिने ना चांदेकरांची पेढीची मागणी केलेली आहे. चांदेकरांच्या पेढीची मागणी करत हिने आपल्यावरती आता मात्र हा सगळा अद्वैतवरती भार टाकलाय. अद्वैतला सांगितले की चांदेकरांच्या 2 पेढ्या तू मला दे तरच मी ह्या लग्नाला तयार होईन. यावरती आता मात्र रोहिणी हदरते, तुला कुणी हे सांगितलं? अद्वैतने. यावरती मग मात्र सरोज म्हणते, अद्वैतला तू शपथ घातलीस, अद्वैत कसं मला सांगेल बरं? मला हे समजलंय, पण हे खरं आहे की नाही? यावरती तिकडे आबा येतात. आबा ऑलरेडी चिडलेले असतात. सरोज काय बोलतेस तू? यावरती सरोज म्हणते, आबा मी खोटं बोलत असेल तर रोहिणीला विचारा आणि हे बघा पेपर. तोपर्यंत कलाने अद्वैतच्या इकडून पेपर काढून आणलेले आहेत. या सगळ्यामध्ये आता रोहिणीचा डाव बरोबर कलाने हाणून पाडलेला आहे आणि कला आणि सरोज एकत्र आल्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. पण अजूनही रोहिणीला कळलेलं नसतं की आपल्या बाबतीत हे घडलं तरी कसं किंवा आपल्या बाबतीत हे केलं तरी कोणी. म्हणजे या सगळ्यामध्ये अद्वैतने तर काही सांगितलेलं नसणार आहे हे 100%. मग सरोज वहिनीपर्यंत ही गोष्ट पोहोचली तरी कशी? पण गोष्ट पोहोचलेली असते. आबांनी याला रिजेक्ट केलेलं असतं आणि अद्वैत यातली एकही पेढी नावावरती मिळणार नाही. इतकंच काय तर हे जर असा हट्ट असेल ना तर लग्न तर होईल किंवा लग्न नाही केलं तर ह्या दोघांना हे घर सोडावं लागेल असं म्हणत आबांनी ठाम निर्णय घेतलेला असतो. इकडे आता काय करावं आणि काय नाही रोहिणीला काहीच कळत नसतं. फायनली रोहिणीला माघार घ्यावी लागते आणि एकही पेढी हातात न मिळता या लग्नाला बोहल्यावरती आता मात्र राहुलला उभं करावं लागतं. कला आणि सरोज यांनी मिळून कमाल केलेली असते आणि कला आणि सरोज यांची जोडी आता हिट ठरते. खरं तर सरोजला कला खरंच आपल्यासारखी आहे किंवा आपल्यासारखा या घराच्या भल्याचा विचार करते हे समजल्यामुळे तिचं आता कलाबद्दलचं हळूहळू मत बदलत चाललेलं आहे आणि दोघींना एकत्र पाहायला तुम्हाला आवडणार का? कमेंट करून नक्की सांगा.